पत्रा देवी ही बांदा गावच्या वेशीवरची देवी आहे। हे शक्तीपीठ किंवा मोठं तीर्थक्षेत्र नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बांदामधील पत्रा देवी हे शक्तीपीठ असल्याचं सांगून राज्यातील भाविकांची आणि जनतेची फसवणूक करतायत। उद्योजक अदानीच्या फायद्यासाठी आणि 50,000 कोटी रुपयाचा ढपला पाडण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलाय। त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला द्यावी असं साकडं माजी खासदार राजू शेट्टी यांनी बांदा इथल्या पत्रा देवीला घातलंय। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी 11 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज शक्तीपीठ महामार्गाचं शेवटचं मंदिर असलेल्या पत्रादेवी मंदिराला भेट दिली। त्यानंतर सावंतवाडीमधील शक्तीपीठ बाधित गावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींची भेट घेतली। पत्रादेवी मंदिर ही एका गावच्या वेशीवरची देवी आहे। या ठिकाणी कोणतंही मोठं मंदिर अथवा शक्तीपीठ नाही। सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापुरातून 7 महामार्ग आहेत। कोकणातील अनेक प्रकल्प निधी अभावी अपुरे आहेत। 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग रखडलाय, तर कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग 15 वर्षांपासून निधी अभावी रखडलाय। असं असताना कोकणमध्ये नवीन शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जनतेवर लादला जातोय। रोजगार हमी योजना, कंत्राटी कामगार, पीक विमा योजना, फळबाग लागवड अनुदान, भात पिकाचं प्रोत्साहन अनुदान, बांधकाम आणि रस्ते विभागाची प्रलंबित 90,000 कोटींची बिलं यांसारख्या गोष्टीत राज्य सरकार आर्थिक अरिष्टात सापडलंय। मग राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ते करत आहेत असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। यावेळी माजी आमदार वैभव नाईक, डॉक्टर गजेंद्र परुळेकर, प्रदीप सावंत, कॉम्रेड संपत देसाई, शिवसेना सहसंपर्क प्रमुख रियाजभाई शमनजी, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवर, भाजपचे संघटक संग्रामसिंह कुपेकर, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विद्याधर गुरबे, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, रामदास पाटील, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, प्रशांत देसाई, दिलीप माने यांच्यासह बांदा परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते।